उद्धव ठाकरेंचं ठरलं, भावासाठी काय पण, मनसेसाठी काँग्रेसला डच्चू। येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे या दोन पक्षांची युती होण्याची दाट शक्यता आहे। मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे। गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या वाढलेल्या भेटीगाठी हीच नव्या युतीची नांदी असल्याचं दिसून येत आहे। एकीकडे दुरावलेल्या बंधूंचं मनोमिलन होत असलं तरी दुसरीकडे अलीकडच्या काळात नव्यानं मित्र झालेल्या काँग्रेसला डच्चू कसा द्यायचा हा प्रश्न उद्धव ठाकरेंना सतावत असल्याचं सांगितलं जात आहे। मनसे आणि ठाकरे गट एकत्र येत असतील तर उद्धव ठाकरे काँग्रेस आणि महाविकास आघाडीला डच्चू देणार का असा सवाल सातत्यानं उपस्थित होतोय। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी नव्यानं आकारास आली। या आघाडीत परस्पर विरोधी भूमिका असलेले पक्ष एकत्र आले आणि बलाढ्य भाजपला सत्तेतून बाहेर ढकललं। यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा देत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवलं। संसदीय राजकारणापासून दूर राहिलेले ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांच्या पाठिंब्यामुळे थेट मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसले। उद्धव ठाकरेंनीही याच पाठिंब्याच्या जोरावर मुख्यमंत्री पद सांभाळलं आणि 2.5 वर्ष सरकार चालवलं। अखेर शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाकरेंना सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं। पक्षात पडलेल्या फुटीनंतर ठाकरेंच्या पक्षाची राजकारणात मोठी पिछेहाट झाली। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात नवी शिवसेना सत्तेत आल्यानं अनेकांनी ठाकरेंची साथ सोडली। त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोरावर ठाकरेंना अभूतपूर्व यश मिळालं। पण 6 महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र संपूर्ण महाविकास आघाडीचा फ्लॉप शो झालाय। निवडणुकीनंतर पूर्ण ताकदीनिशी सत्तेत आलेल्या महायुतीनं लगेचच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीला सुरुवात केली आहे। विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानं ठाकरे गटाला गळती लागली होती। अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्याचा महायुतीतील पक्षांनी धडाका लावला। त्याच काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंसोबत जुळवून घेण्याची तयारी दाखवली आणि उद्धव ठाकरेंनीही भावाच्या याच विधानाचा धागा पकडत मैत्रीसाठी हात पुढे केला आणि इथूनच सुरुवात झाली ती ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रक्रियेची। चर्चा पुढे गेल्या, भेटीगाठी वाढल्या, सणावाराची निमंत्रणं गेली, वाढदिवसाच्या निमित्तानं एकमेकांच्या घरी जाण्यास सुरुवात झाली आणि युती होणार असं दोन्ही बाजूनं बोललं जाऊ लागलं। पण याच वेळी ठाकरेंचा सहभाग असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी सोबतच्या महाविकास आघाडीचं काय? मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा घेतलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीला ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीत डच्चू देणार की राज ठाकरेंनाच उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आणणार असे प्रश्न उपस्थित होऊ लागले। या प्रश्नावर ठाकरे गटाकडून जरी स्पष्ट उत्तर येत नसलं तरी मनसेनं मात्र यावर परखड उत्तर दिलंय। ते म्हणजे भावासाठी उद्धव ठाकरे काहीही करण्यास तयार असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं। उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे, मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहे। याचाच अर्थ मनसेसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि महाविकास आघाडीला सोडावं लागणार आहे आणि राज ठाकरेंच्या भूमिकेशी जुळवून घ्यावं लागणार आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून घरोबा वाढलेल्या काँग्रेसला उद्धव ठाकरे गरज संपताच दूर करणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। त्यामुळं BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची भावा तुझ्यासाठी काय पण हीच भूमिका अंतिम असणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास इतकंच। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।